नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहो वर्धा नदीमध्ये आणि वर्धा नदीमध्ये आपण आता मच्छ्या बघून राहिलो. हे असेच झाडे लावून आहे इथं. तर पाणी खूप थंड होतं आणि मी चेक करून राहिलो होतो का मच्छ्या आपल्याला मिळेल का. तर मी ते झाडं चेक करता करता मला तिथं म्हणजे खेकडा या असे कोणते म्हणजे जलचर प्राणी मिळेल का. अगर मला भीती पण होती की साप अगर मिळाला तर मी काय करू, पण पाण्यातले साप तेवढे काही जहरील नसतेस. तर मग मी आणखी थोडं समोर गेला आणि मी बघत होतो का माझ्या टोंगड्यापर्यंत पाणी येते का. तर पॅन्ट थोडा ओला झाला होता, त्यानं आपलं काही नाही. पण आता एवढं समजलं होतं का याच्या पुढं आपण नाही जाऊ शकत, कारण की गेलं तर आपला पूर्ण पॅन्ट ओला होऊ शकतो. म्हणून इथंच आपण थोडं थांबला आणि बघितलं चप्पल वाहू शकते का. हां, ते पाणीची धार एवढी होती वर्धा नदीच्या म्हणजे थोडं की वाहत होती चप्पल, म्हणून मी सोडलं नाही. तर मित्रांनो, आपल्याला मच्छ्या पकडायची आहे. तर पकडायची तर होती मच्छी, पण आपल्याजवळ जे वस्तू पाहिजे होते स्टिक आणि हुक वस्तू भी आणि चाहिए. जे मच्छीला लागणारा चारा ते आपल्याकडे नव्हता, म्हणून आपण तेवढे प्रयत्न पण नाही केला. जे तुम्ही मोटर बघून राहिले हे वर्धा नदीतून पाणी खेचण्यासाठी मोटर आहे आणि यांच्या साईज जवळपास खूप लार्ज होता. जे आपण म्हणजे जे वापरतो त्याच्यापेक्षा खूप जास्त. आणि हे पाईपातून डायरेक्ट शेतीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी हे त्यांनी सिस्टम केलेला आहे तसं. काय झालं आत्ताच मला नाही का थोडा वेळ पहिला कासव दिसला आणि तो इतक्या स्पीडली पोहत होता जसं की त्यानं आपला तोंड वरतं काढला आणि स्पीडली पोहायला लागला. तर म्हणून मी चेक करत होतो का आणखी इकडे कुठं कासव आपल्याला दिसतो काय, तर नाही दिसला.